राधानगरी तालुक्यातील पनोरी इथल्या अशोक रेवडेकर यांचा दलित समाजाच्या दफनभूमीच्या जागेवरून वाद सुरू आहे। दरम्यान या दफनभूमीतील मृतदेहांच्या अवशेषांचा भंग करून रेवडेकर यांनी मृतदेहांची विटंबना केली आहे। या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दलित बांधवांना न्याय द्यावा, अन्यथा सर्व दलित बांधव सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा पनोरीच्या दलित बांधवांनी दिलाय। तर आपण दफनभूमीतील मृत अवशेषांचा भंग केलेला नाही, जागेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचा खुलासा अशोक रेवडेकर यांनी केलाय। पनोरीमधील दलित बांधव आणि अशोक रेवडेकर यांच्या 2 वर्षापासून दफनभूमीवरून वाद सुरू आहे। हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे। याबाबत दलित समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कांबळे आणि दलित समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली। यामध्ये दलित बांधवांच्या स्मशानभूमीतील मृतदेहाचे अवशेष भंग करून अशोक रेवडेकर यांनी मृतदेहाची विटंबना केल्याचा आरोप केला। जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करून दलित बांधवांना न्याय द्यावा, अन्यथा सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय। समस्त समाज दलित समाजातील दफनभूमी सर्वे नंबर 6 मधील याच्या मृत अवशेषांची विल्हेवाट लावून त्याची जे विल्हेवाट लावली या संदर्भात अशोक राजाराम रेवडेकर यांनी त्या मृत अवशेषाची विल्हेवाट लावून ते आमच्यावर जो अन्याय झाला आणि त्या आमच्या मृत अवशेषांची जी विल्हेवाट लावली या संदर्भात आम्ही कायदा सुव्यवस्था आणि आदरणीय कोर्टामध्ये हा दावा दाखल असून सातत्याने ते आम्हाला या ठिकाणी टॉर्चर करून प्रशासकीय खोटे कागदपत्रे दाखल करून आम्हाला या ठिकाणी खोट्या तक्रारी दाखल करून आम्हाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात। तरी शासनाने याचा योग्य तो निर्णय घेऊन सखोल चौकशी करून त्याचा योग्य तो निर्णय घ्यावा। दरम्यान याबाबत अशोक रेवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही असलं कोणतंही कृत्य केलेलं नाही, तसंच कोणाची जमीनही बळकावलेली नाही, त्यांची दफनभूमी सोडून उर्वरित जागेची कागदपत्र आणि महसुली पुरावे माझ्याकडे आहेत, मात्र दलित समाजाकडून आपल्याला त्रास दिला जातोय असा खुलासा त्यांनी केलाय।